काय या पहिल्या पदार्थाचं नाव आहे? राजमा रॅप. राजमा रॅप. बर, कोणी शिकवला हा रॅप तुम्हाला? माझ्या भाचीने शिकवला. हो का? हो. अरे वा, व्हेरी गुड. चला, त्यांच्या भाचीने त्यांना हा रॅप शिकवलाय. राजमा रॅप साठी लागणारं साहित्य काय ते आम्हाला सांगा. उकडलेला राजमा, कणिक, कांदा, टामॅटो, काकडी आणि गाजराची कोशिंबीर, आलं, लसूण, कांद्याची पात, मिरची आणि लसणाची पेस्ट, टोमॅटो प्युरी, धणे पावडर, तिखट, हळद, मीठ. काय लागणार आपल्याला पहिल्यांदा? तेल आपण तापायला ठेवलंय. बरोबर. बारीक चिरलेलं लसूण. बर, किती लागणार सांगा. बस. बस बस. एरवी तुम्हाला स्वयंपाकात मदत कोण करतं घरी? कधी कधी मिस्टर करतात. हा, मिस्टरांना घाई नसते का सकाळी जायची? संध्याकाळी असतो ना कधी कधी वेळ. अच्छा. बर, आणि मग सासूबाईंना तुम्ही मदत करता की नाही कधी? हो, करते ना. नेहमी करता. बर. 2 बस. त्याच्यानंतर पाणी थोडंसं टाकायचं. किती लागणार आहे बघा. बस. शिजू द्यायचं का कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित? बर. हे झाल्यानंतर पुढे काय करायचं आपल्याला? त्याच्यानंतर टोमॅटो. अच्छा, प्युरी जी आपण केलेली आहे. बर, किती लागणार? ही 1 चमचा. बस. पुढे त्याच्यानंतर मीठ. कारण काय, टोमॅटो प्युरी मध्ये मीठ असतं आणि आपण आणि राजमा उकडताना पण थोडंसं मीठ टाकलेलं असतं ना. हा, म्हणून आपण मीठ थोडंसं कमी घालतोय. पुढे काय लागणार? राजमा. राजमा. बघा किती हवा आहे. बस. बस. आता हे शिजेपर्यंत आपण वाट पाहिजे ना. तसं ते उकडून घेतलेलं असल्यामुळे फार वेळ लागणार नाही. बरं, काय करायचं पुढे? ह्याच्यानंतर थोडंसं हे कांद्याची पात वरती. हे आपलं आता रेडी आहे. बरं. अच्छा, म्हणजे राजमा रॅप मधलं जे आतलं सारण आहे किंवा जी भाजी आहे राजम्याची ती आपली तयार झालेली आहे. आपल्याला काय मग आता वरचं जे आवरण आहे ते तयार करायचंय. कळलं तुम्हाला आम्ही काय करतोय? राजमा रॅप साठी लागणार हे आतलं मिश्रण तयार झालेलं आहे. हे जरा गार करत ठेवूयात आणि मग पुढच्या कृतीकडे बोलूया. राजमा रॅप साठी लागणारी ही राजम्याची भाजी आपण तयार करून घेतली. अशीच खावीशी वाटते मला, पण नाही, आपण जरा वाट पाहूयात आणि राजमा रॅप करूया. काय करायचं पुढे? कणिक मळलेलं आहे, त्याचा एक गोळा घ्यायचा. बरं, तुम्ही असं का केलं? त्याचा एक खड्डा केलात, त्याच्यात थोडंसं पीठ आणि तेल घातलं आणि ते बंद केलं मऊ होऊन आणि फुगते फुगण्यासाठी. बरं, घ्या लाटून. राजमा रॅप साठी लागणारी ही पोळी आपली लाटून झालेली आहे. ती आता भाजून घ्यायची. भाजून झाल्यावर मग पुढे काय करायचं? भाजून झाल्यावर त्याच्यात लसूण आणि मिरचीची पेस्ट लावायची. त्याला स्प्रेड करून घ्यायची, पसरवून त्याच्यावर. बरं, आणि मग हे सगळं मिश्रण त्याच्यामध्ये भरायचं. बरं, तुमच्या मुलीला आवडतो की नाही हा पदार्थ? खूप आवडतो. अरे वा. हल्ली लहान मुलांना हेच आवडतं ना, रॅप खूप आवडतात. बरोबर. आता ह्याला आपण तेल नाही लावायचंय? नाही, तेल नाही लावायचं. का बरं? फ्रँकली सारखी भाजून घ्यायची. बरं, म्हणजे ती कडक राहायला हवी. हा, ही आता आपली झाली आहे. ओके. पुढे काय करायचं? मग ह्याच्यामध्ये मिरची आणि लसणाची पेस्ट लावायची. बरं, घ्या. पसरवून घ्यायची मिरची आणि लसणाची पेस्ट. आणि मग आपण राजमाची भाजी बनवली ना, हा, ती ह्याच्यात घालायची. बरं. पुढे? आणि मग कोशिंबीर बनवलेली ना, ती थोडीशी वरती टाकायची. बर. वा, दह्यामुळे त्याला एक छान आंबट चव येईल. मिरची आणि लसणाची पेस्ट असल्यामुळे तिखट लागेल. असं सगळ्या चवींनी मिश्रित हा राजमा रॅप तयार होतोय. मस्त रेसिपी आहे. पुढे काय करायचं ताई? आणि मग ही गुंडाळायची. बर, घ्या बंद करून. झाला राजमा रॅप तयार. ठेवा इथे. राजमा रॅप अशा प्रकारे तयार झालेला आहे. तुमच्या घरात सगळ्यांना आवडतो म्हणाला. मग हा फक्त माझा झाला. तुमच्या मुलीचा, तुमचा, माझा आणि तुमच्या मिस्टरांचा, असं सगळ्यांचा करून घ्या.